प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत। 26 नोव्हेंबर संविधान दिवस। उद्या त्या संदर्भात मुंबईच्या शिवाजी पार्क दादर येथे संविधान सन्मान महासभेचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे। संविधान या देशाच्या लोकशाहीचा सर्वात मोठा मूलभूत आणि पायाभूत असा दस्तऐवज आहे। या देशामध्ये एकूण कालखंड जर आपण 5000 वर्षाचा कालखंड जर पाहिला तर या 5000 कालखंडाच्या अनुषंगाने गेली 2500 वर्षाचा कालखंड जो आपण बुद्धानंतरचा कालखंड पाहतो त्यामध्ये सम्राट अशोकाची राज्यव्यवस्था पाहतो। या सम्राट अशोकाच्या राज्यव्यवस्थेची पायाभरणी ही बुद्धकालीन गणसमाजाच्या जो गणसमाज होता त्या गणसमाजामधल्या सामाजिक लोकशाहीवर आधारलेली ती राज्यव्यवस्था होती। आणि त्यानंतर सम्राट अशोकाचं मौर्य सम्राट अशोकाचं राज्य कोसळल्यानंतर या देशामध्ये ज्या ज्या पद्धतीनं बौद्धांची व्यवस्था किंवा बौद्धांचं पलायन व्हायला लागलं तसतसं या देशातील लोकशाही व्यवस्था ही संपुष्टात आली आणि 12व्या शतकात तर ती या देशामधून पूर्णपणे हद्दपार झाली। मात्र संत चळवळीच्या अनुषंगानं बौद्ध धम्माचा विचार आणि लोकशाहीचा विचार हा भक्ती संप्रदायाच्या माध्यमातून संत चळवळीच्या अनुषंगानं सुरू होता। मात्र आधुनिक भारतात ज्या भारताला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळालं त्या आधुनिक भारतामध्ये ते ब्रिटिश भारताला सोडताना या भारतीय व्यवस्थेचं संविधान तयार व्हावं यासाठी 1935 पासूनच जवळपास हालचाली सुरू झाल्या होत्या। 40 मध्ये यासाठी एक राष्ट्रीय मिशन सुरू झालं आणि त्या अनुषंगानं भारतीय संविधान निर्मितीची एक प्रक्रिया सुरू झाली। भारतीय संविधान निर्मितीची प्रक्रिया संविधान महासभेच्या गठनातून ती पुढे आली आणि या संविधान सभेच्या गठनातून जे 292 प्रतिनिधी या संविधान सभेमध्ये होते त्यांची वेगवेगळी प्रांतीय रचना ही संविधानाला निर्माण करण्यासाठी बोलवण्यात आली आणि संविधान सभा ही गठीत झाली। अर्थात त्यानंतर पाकिस्तानच्या फाळणीचाही प्रश्न झाल्यामुळे या संविधान सभेमध्ये जे सदस्य होते त्यांच्यामध्ये बदल झाला, परंतु अंतिमतः भारतीय संविधान तयार करून 26 नोव्हेंबर 1949ला ते भारताच्या अधीन करण्यात आलं आणि म्हणून त्या दिवसापासून 26 नोव्हेंबर हा दिवस जो आहे तो संविधान दिवस म्हणून मान्यता पावला आहे आणि हा संविधान दिवस म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 पासून या देशामध्ये साजरा होतो। या संविधानाला सुरुवातीला जेव्हा हे संविधान भारताच्या स्वाधीन केलं गेलं त्यावेळी या संविधानामध्ये एक प्रस्तावना 395 आर्टिकल आणि अवघ्या 8 अनुसूची होत्या। आज याच्यामध्ये प्रस्तावना आहे आर्टिकल त्याची 400च्या पुढे गेली आणि 12 अनुसूची त्यामध्ये आलेली आहेत। मात्र या संविधानाने भारतीय समाजाला सर्वप्रथम काय दिलं? स्वातंत्र्यपूर्वी किंवा संविधान निर्मितीच्या पूर्वी जर भारताचं आपण कुठेही निरीक्षण केलं, सम्राट अशोकाच्या काळातील जम्बोद्वीप भारत जर आपण सोडला आणि त्यानंतरची राज्यव्यवस्था कोसळल्यानंतर जर आपण भारताचं निरीक्षण केलं, हा वेगवेगळ्या धर्माच्या आणि वेगवेगळ्या राज्यांच्या आधिपत्याखाली किंवा वेगवेगळ्या राजांच्या आधिपत्याखाली राहिलेला आहे। भारत हा कधी एकसंघ नव्हता। त्यामुळे संविधानाने निर्माण केलेला देश हा खऱ्या अर्थानं एकसंघ आहे। जे आज राष्ट्रवाद त्यांचा राष्ट्रवाद जो तथाकथित या देशामध्ये धर्माचा राष्ट्रवाद मानला जातो तो राष्ट्रवाद या देशाला अखंडितपणे पाहणारा कधीच नव्हता। केवळ संविधानाने या देशाला एकसंघ देश म्हणून कायम पाहिलं आणि या एकसंघ देशाचं संविधान या संविधानाचा पाया हाच या देशाचा मूलभूत आणि लोकशाहीचाही मूलभूत पाया आहे। या संविधानाने जर आम्हाला काही दिले असतील तर या देशातल्या प्रत्येक नागरिकाला त्याच्या जात धर्म लिंग पंथ आणि प्रांत या कोणत्याही भेदापासून भारतीय नागरिकांना जे अधिकार मिळाले ते नागरिकत्वाचे अधिकार भारतीय संविधान सर्व जाती समुदायांना कुठल्याही भेदाशिवाय कुठल्याही प्रांताच्या भाषेच्या भेदाशिवाय प्रदान करतं। या देशामध्ये आपलं सरकार निवडण्याचा अधिकार संविधानाच्या निर्मितीपूर्वी कोणत्याही समाजाला किंवा कोणत्याही लोकांना नव्हता। तो अधिकार भारतीय संविधानाने मताचा अधिकार म्हणून भारतीय लोकांना दिला आणि त्यावर भारतीय लोकांचं नागरिकत्वही ठरलं। आज नागरिकत्वाच्या भूमिकेवर जे काही चाललेलं आहे त्या अनुषंगानं NRC जो काही तपासला जातो या देशामध्ये त्या NRCच्या अनुषंगानं भारतीय नागरिकत्वावर जे प्रश्नचिन्ह उभे करू पाहत आहेत त्यांना भारतीय संविधानाचा खरं आकलन झालेलं नाही असं आपल्याला म्हणण्यावाजून पर्याय राहत नाही। भारतीय संविधान हे भारतीय लोकांसाठी कल्याणकारी राज्याची अपेक्षा करतं, किंबहुना तशी सूचना ते सरकारला देतं। या देशामधील सरकार हे लोकांच्या प्रति जबाबदेही आहे। सरकार कुठलंही असलं
कुठल्याही पक्षाचं असलं तरी ते सरकार बनल्यानंतर ते लोकांचं सरकार असतं आणि त्या सरकारची कुठलीही जी कामं असतील ती लोकांच्या प्रति जबाबदेही असतात. परंतु गेल्या काही वर्षापासून आपण सरकारची जबाबदेही लोकांच्या प्रति जी आहे ती जवळपास संपुष्टात आलेली पाहतो. एकंदरीत हा भारतीय संविधानाशी केलेला विसंगत असा प्रकार आहे जो या देशामध्ये संविधान निर्मितीच्या नंतर प्रथमच घडतो आहे. त्यामुळे भारतीय संविधान आज देशाच्या लोकांच्या समोर सर्वात मोठं ऐरणीवर यासाठी आलेलं आहे की भारतीय संविधानाने दिलेली राज्यव्यवस्था, दिलेले अधिकार हे कुठे संपुष्टात येत आहेत का, यांना काही गालबोट लागत आहे का. अशा प्रकारे आज आपण संविधान दिवस साजरा करत असताना आपल्याला साध्या महाराष्ट्राच्या संदर्भात जर आपण अवलोकन केलं तर महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असताना या निवडणुका अगदी बिनविरोध घेण्याचा प्रकार जो सुरू आहे, यामध्ये लोकांना दिलेला मताचा अधिकार आणि विहित वेळेत निवडणुका घेण्याचा संविधानाच्या आर्टिकल 324च्या अनुषंगानं निवडणूक आयोगाला जी जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी, त्याचं भान आणि निरपेक्ष आणि निष्पक्ष निवडणुका घेण्याचं भान अलीकडच्या काळामध्ये आयोगाला राहिलं नाही असा आरोप सातत्यानं होत आहे. अशा काळामध्ये आपण संविधान दिवस साजरा करतो आहे. संविधान सन्मान महासभा होत आहेत, संविधानाच्या अनुषंगाने वेगवेगळे कार्यक्रम होत आहेत. मात्र हे संविधान हे लोकांच्यासाठी, लोकांकरता एक कल्याणकारी राज्यव्यवस्था त्याची शिफारस करतं, किंबहुना ते सरकारला बाध्य करतं. यासाठी कोणत्याही सरकारने, ज्या सरकारला संविधान राज्य संबोधते ते राज्य हे लोकांच्या प्रति जबाबदेही ठरत असताना संविधानामध्ये मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्व या दोघांची सांगड घातल्याशिवाय संविधानाचं कल्याणकारी राज्यव्यवस्था अस्तित्वात येणं किंवा अंमलात येणं हे कठीण आहे. मूलभूत अधिकार हा लोकांना जसा जीविताचा आणि संपत्तीचाही जसा अधिकार आहे तसे ते वेगळे अधिकार जे प्रदान करतात ते मूलभूत अधिकार आर्टिकल 12 ते 15च्या अनुषंगाने आपल्याला पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे संविधानामधली मार्गदर्शक तत्व जी आहे, जी आर्टिकल 36 ते 51, या 36 ते 51च्या आर्टिकलमध्येच भारतीय संविधान हे समाजवादी अर्थव्यवस्थेची भाषा करतं, किंबहुना समाजवादी अर्थव्यवस्था जी लोककल्याणकारी व्यवस्थेचा मूलभूत पाया आहे त्याची शिफारस करतं. आणि म्हणून ही मार्गदर्शक तत्व जे आहे हे मूलभूत अधिकारापर्यंत बदलण्यापर्यंत या संविधानाचा विकास व्हायला हवा. हे संविधान सन्मान महासभेच्या निमित्तानं किंवा संविधान दिवसाच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला हवं. कारण सर्वात मोठा आघात या देशामधल्या सार्वजनिक संपत्तीवर किंवा सार्वजनिक मालमत्तेवर जो होतो आहे तो अतिशय खाजगी भांडवलदारांच्या किंवा क्रोनिक कॅपिटलिझमचा जो हल्ला होतो आहे किंवा त्यांच्या अनुषंगानं त्या क्रोनिक कॅपिटलिझममधून भारतीय साधन संपत्ती जी त्यांच्याकडे एकवटली जाते आहे, याच्या विरोधात मार्गदर्शक तत्व 36 ते आर्टिकल 51 पर्यंत याची अंमलबजावणी ही खऱ्या अर्थानं आता मूलभूतपणे होण्याची गरज आहे. आणि इथपर्यंत जेव्हा संविधान आपण घेऊन जाऊ त्या अनुषंगानं संविधान हे विकसित पातळीवर किंवा त्याच्या पुढच्या टप्प्यावर गेलं आहे असं आपल्याला मानता येईल. आज संविधानाची जी भाषा आहे समाजवादी अर्थव्यवस्थेची, त्या अनुषंगानं भारतामध्ये 1991 पर्यंत मिश्र अर्थव्यवस्था होती ज्यामध्ये खाजगी आणि समाजवादी किंवा सार्वजनिक अशा अर्थव्यवस्थेचा सहभाग होता. मात्र हळूहळू त्या व्यवस्थेला पूर्णपणे तिलांजली दिली गेली. आज भारतीय समाज व्यवस्थेमध्ये पूर्णपणे खाजगीकरण. आज आपण पाहिलं की ज्या भारतीय कामगारांना कामगारांचे अधिकार म्हणून जे काही अधिकार प्रदान केले होते संविधानाच्या अनुषंगानं, जे 29 कायदे या देशामध्ये होते ते देखील आज रद्दबातल करून केवळ 4 कायदे, कामगार कायदे किंवा लेबर कोड आज ठेवण्यात आलेले आहेत. या लेबर कोडच्या अनुषंगानं भारतीय कामगारांना जो मूलभूत अधिकार मिळालेला होता 8 तासांच्या कामाचा तो आता 12 तासापर्यंत गेलेला आहे. त्यांना जे मूलभूत अधिकार किमान वेतनाचे मिळालेले होते ते किमान वेतनाचे अधिकार आता राज्याच्या अधीन न ठेवता केंद्राच्या अधीन गेलेले आहेत. आणि यामध्ये खऱ्या अर्थानं सार्वजनिक ठिकाणी जो कामगार किंवा जो कर्मचारी भरला जातो त्याचं वेतन ही समान असावं. समान काम समान वेतन हे भारतीय संविधानाचं मूलभूत तत्व आहे. या अनुषंगाने हे नवीन कायदे, कामगार कायदे त्या कसोटीवर खरे उतरत नाही. मात्र या कामगार कायद्यांनाही एकदा आता संविधानाच्या आधारावर तपासण्याची गरज आहे. कारण सध्याचा काळ हा भांडवली व्यवस्थेचा प्रभाव आणि मालकी निर्माण करणारा काळ आहे. त्यामुळे संविधानाला
फाटा देऊन किंवा संविधानाला बगल देऊन ते साध्य करण्याचं काम सरकारांच्या माध्यमातून किंवा राज्यव्यवस्थेच्या माध्यमातून होत आहे. आणि मला वाटतं हीच बाब भारतीय संविधानाच्या गळ्याला नख लावणारी आहे. त्यामुळे सर्व भारतीय नागरिकांनी सजग असणं संविधानाच्या अस्तित्वासाठी, सुरक्षिततेसाठी आणि संविधान या देशाच्या लोकांसाठी कल्याणकारी राज्यव्यवस्था निर्माण करण्यासाठी आणि ती अव्याहतपणे चालवण्यासाठी संविधानाचं अस्तित्व अधिक मजबूत करण्यासाठी सर्व भारतीय नागरिकांनी खऱ्या अर्थानं प्रयत्न करायला हवेत. हाच या दिवसाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना संदेश. धन्यवाद. आपण हा व्हिडिओ ऐकला त्याला लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा.